नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आम्ही चाललोय गावामध्ये. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या चॅनलवरील पहिल्या ब्लॉगमध्ये. भावेशची खूप दिवसापासून इच्छा होती की पप्पा आपल्याला ब्लॉग बनवायचा. तर आज वेळ आली आणि ठरवलं की ब्लॉग बनवायचा. कॅमेराही त्यांनीच पकडला होता. आता आम्ही निघालो आहे गावामध्ये. सकाळपासूनच पाऊस चालू होता, त्याच्यामुळे वातावरण एकदम थंड झालं होतं आणि आता पाऊसही थांबला होता, म्हणून आम्ही जरा गावात निघालो. आता आलं आहे रेल्वे गेट. बरं झालं ते उघडं आहे. रेल्वे गेटमधून आम्ही निघतोय बाहेर. हे बघा पावसामुळे किती स्वच्छ झालं आहे. आम्ही आलो मेडिकल मध्ये. आता मी बेकरी मध्ये केक घेण्यासाठी आलोय. ही आमच्या गावातील समर्थ बेकरी. ताईला म्हटलं की फ्रेश केक द्या, तिने दिला. आता आम्ही निघालो घराकडे. पण बघतो तर काय पुढे गेट पडलेले, म्हणून काय आम्हाला वेट करावं लागेल गाडी येऊपर्यंत. हे बघा समोर ट्रॅक आहे, रेल्वे गेट आहे. थोडं बाजूलाच थांबतो कारण खूप वर्दळ असते आमच्या गेटमध्ये, कारण जास्त वेळ पडतं. थोड्याच वेळात ट्रेनिंग ती पण तुम्हाला दाखवतो. आता रहदारी थोडी कमी आहे, पण एक 5-1 मिनटामध्ये खूप गाड्या होतील, त्या पण तुम्हाला बघायला भेटतील. तोपर्यंत पोरांना घेऊन मी वेट करतोय. गाड्या चालू झाल्या आता हळूहळू. पोरांची मागं धिंगा मस्ती चालू आहे आमच्या. भावेश अवनी. आता मस्तपैकी ट्रेन तुम्हाला दाखवतो लगेच मित्रांनो. हे बघा खूप स्पीडमध्ये आहे, कारण ती गावात थांबत नाही, डायरेक्टली जाते. हे बघा किती स्पीड आहे तिचावाला. ती जाऊपर्यंत आपलं गेट पण उघडन. आम्ही आता हळूहळू पुढे गाडी घेतो. भावेशकडे कॅमेरा आहे, मी गाडी चालवतो. आमचं गाव खूप सुंदर आहे. आता नदीला पण पाणी आलेलं आहे. उद्या नदीकडे गेलं तर तुम्हाला पाणी पण दाखवू, कारण आज वेळ नाही आहे. दिवसभर पाऊस चालू होता, दुपारनंतर थांबलेला आहे. हे बघा किती रहदारी झाली मित्रांनो. भावी बघा किती सुंदर कॅमेरा पकडतोय. आता इथून एकदम हळूहळू काळजीपूर्वक गाडी घ्यावं लागणार आहे आपल्याला, कारण इथं प्रत्येकाला घाई असते. प्रत्येकाला वाटतं की मी पुढं जावा. काही सेकंदात गेट ओपन होते ना आता, आणि आपण लगेच निघणार. हे बघा गेट उघडले. हे बघा आता प्रत्येकजण मी 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 म्हणून पुढे जाणार. हे बघा ठीक आहे, आपण गेटमधून बाहेर निघलो आहे. हा श्रीरामपूर इकडे जातो आहे हा रस्ता, पण आपल्याला श्रीरामपूरला नाही, आपल्या इकडं मातूरठाण रोडला आहे. पुढे गाडी चालली. पावसामुळं काय होतं आहे, सगळी धुडवाड्यामध्ये जाते गाडी. चालवलं खूप प्रॉब्लेम होतो आहे. आमच्या घराकडे जाणारा रस्ता बघा, रस्त्याची अवस्था. हळूहळू गाडी घ्यावं लागेल, स्लिप होण्याचे जास्त चान्सेस आहे मित्रांनो. तुम्ही पण काळजी घेत जा पावसाळ्यात गाडी चालवताना. हे बघा खड्डे कसे झालेले आहेत. त्याच्या त्या रस्त्यावर आता असे कुत्रे पण बसलेले असतात. खूप काळजीपूर्वक गाडी चालवावं लागणार आहे. भविष्यामध्ये तुम्ही दमाने बसा. चला काका. अशा पद्धतीने आपण आपल्या घराचा रस्ता पकडलेला आहे आणि आता आपल्या घराकडे आपण आम्ही चाललोय घरी आता. तर चला मित्रांनो, थोड्याच वेळात आमचं घर येतं आहे. ब्लॉग कसा वाटला, कारण आमचा पहिलाच ब्लॉग आहे, ती पण भावेशची इच्छा होती म्हणून आपण बनवतो आहे यूट्यूबसाठी. तर आवडलं तर नक्कीच
प्रेम द्या, लाईक करा आणि पुढचा ब्लॉग जर पाहायचा असेल तर कमेंट करा, आपण नक्कीच बनवू. हे बघा आमच्या घराकडे जाण्याची दुर्दशा. तर बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. बाय.